सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न आज पुन्हा एकदा फसला आणि उठल्या उठल्या तासाभरातच डेक्स्टरला आंघोळीला घेऊन जायची वेळ आली. गाडी बाहेर काढली रितिशाने. आम्ही डेक्स्टरची एंट्री केली ग्रूमिंग सेंटरमध्ये आणि जवळच्या इराणी कॅफेमध्ये गेलो. आरडीज पायनॅपल फ्लेवर, बनमस्का जॅम, ऑमलेट आणि चहा याच्यावर मस्त ताव मारला. कधीही आम्ही डेक्स्टरला इथे घेऊन आलो की आम्ही शेजारच्या इराणी कॅफेमध्ये येतो. आम्हाला पर्सनली इथले ऑमलेट आणि व्हेज कटलेट हा प्रचंड आवडतो आणि रितिशाचा आरडीज फेवरेट आहे. आणि ऑमलेट म्हणजे माझा जीव की प्राण आणि चहा मी दिवसभरात कधीही पिऊ शकते. आम्ही मस्त चव घेतली, गप्पा मारल्या, दिवसभराचं प्लॅनिंग केलं, कामाबद्दल गप्पा मारल्या, पेमेंट केलं आणि इथनं लवकरच निघालो कारण का आता डेक्स्टरची आंघोळ झाली की नाही चेक करण्याची वेळ आलेली होती. थोड़ा सा चाय मेरे अंदर आ गया, भूलिया वर्किंग डे, बस नेटफ्लिक्स करूँ. गाड़ी की चाबी बाबा थार लेना बाबा एक बार जिंदगी में. पजेरो भी लेंगे ना बाबा. आम्ही डेक्स्टरला घ्यायला परत त्याच्या ग्रूमिंग सेंटरमध्ये चाललेलो आणि ह्या समोर एक टिकूसा परत चालतो. उंगली नहीं दिखाते पागल. क्यों नहीं उंगली दिखाता है. आणि इथे आम्ही पोचलेलो आहोत चालत. यायला आता आणखीन 10 मिनिटं आहेत ते म्हणतात, तर आम्ही पटकन जाऊ. आम्ही पटकन जाऊन रितिशाच्या आईच्या घरनं मकर संक्रांतीच्या निमित्ताने पिठे बनवलेलं आहे. ही माझी छोटीशी छानशी जी गर्लफ्रेंड आहे ती बेंगोली आहे, त्यामुळे आम्ही पिठे खाणार आहोत. आणि ही छोटीशी गर्लफ्रेंडला बिग बॉसला जायचं, मराठी पण चालेल, हिंदी पण चालेल. ठीक आहे. सो आम्ही तिकडे जाणार आहोत. पटकन तेवढ्यात ते काम होईल कारण का माझं स्वतःचं दुपारी 1:30 वाजताचं लॉग इन असतं. त्याच्या आत आम्हालाही जितक्या होतील गोष्टी आटपायच्या आहेत. इफ आय एम नॉट रॉंग आता ऑलरेडी पाऊण वगैरे झालेला आहे. ये देखो बीच में गाड़ी डाल हंस रहे हो देखिए कुछ तो फिरोज है कुछ तो कट रहा है. दादा किसका है. रॉयल एनफील्ड पे बिरयानी की डिलीवरी हो रही है भाई. भाई बेटे अच्छी भरी हुई बिरयानी जा रही है. सारा नजर ना लग जाए खाने वाले को ना अच्छे से खा ले भाई. गिरधारी बिर्याणी नाही, जाफरानी बिर्याणी. आम्ही म्हणतो ऋतू म्हणते गिरधारी नावाचा माणूस बिर्याणी कधीपासून बनवायला लागला. म्हणजे क्लिशे थोडा ब्रेक होतो इथे म्हणून. आणि नेमका आमच्याच रस्त्यावर आहे जिथे आम्ही जातोय आणि आम्ही पाहिलं कुठे तो शिरला जाफरानी बिर्याणी नाही, जाफरानी केटरर्स. आय एम सॉरी. आता आम्ही रितिशाच्या आईच्या इथनं निघालो. रितिशाच्या आईनी पिठे दिलाय. इट इज मोर लाईक अप्प्यांसारखा एक पदार्थ जो. अरे पिठे वेगळं प्रकारचे असतात. ओके. जो दुधामध्ये टाकून कुछ दूध में होते, पाटीशपटा दूध में नहीं होता. इट्स लाइक क्रेप ऑफ राइस फ्लावर और उसके अंदर फिलिंग जैसे तुम इसमें डालते हो ना करंजी मोदक का फिलिंग. ओके. वो फिलिंग और इट्स अ क्रेप. उसको ऐसे करके एक छोटा सा डोसा तो टाइप बनाते पिठे आम्ही जानी. दैट्स कॉल्ड पाटीशप. पाटी. हाँ ওটা আমি জানি. दीदा करता है ना वो. हाँ दीदा. वो हो गया पाटीशपटा. उसके बाद फिर एक और दिया है उसको ये बोलते हैं क्या रे बाप चचड़ी. तो चचड़ी सब किसी चचड़ी नहीं है.
वो दूसरा पिठे है, उसको दूध में भिगोते हैं, अप्प्यासारखं होतं है ते, अप्पेसारखं. ओके अप्प्यासारखं, पर सेम राइस के आटे का, बट थोड़ा ब्लांट होता है वो. ठीक है. तो उसको फ्लेवर के लिए गुड़ के साथ खाते हैं, ओके. या तो फिर दूध बनाते हैं जिसमें गुड़, नारियल, इलायची वगैरह देके उसको थोड़ा ये करते हैं, और उसमें इसको भिगो के रखते हैं. अच्छा. और भिगो के वो जब सोख कर लेता है तो ऐसे एकदम नरम नरम सा हो जाता है, वो दूध के साथ खाते हैं. ओके. तो अभी अपने पास क्या है जो तुम्हारे माँ ने दिया? पाटीसप्टा हाँ. আর ওই ছাঁচ পিঠে বলো. ঠিক আছে. ওটা খাবো আমি আজকে মকর সংক্রান্তির জন্য, म्हणजे मकर संक्रांतीसाठी. दॅट्स माय बेंगॉली. Very nice. आम्ही आता इथनं निघालोय. आता आरामशीर 10 मिनिटं तरी गेलेत या सगळ्या परेडमध्ये, आणि वी होप की डेक्स्टरचं पण झालं असेल. आता आणखीन पोचूपर्यंत आम्हाला आणखीन एक 5 मिनिटं लागतील, कन्सिडरिंग लोक कशी गाडी चालवत आहेत. तसं समोर आता एका दादांनी गाडी थांबवण्याचा विचार केलेला, इंडिकेटर दिलेलं, पण त्यांनी गाडी परत बाहेर काढली आहे अरे आणि रस्त्यावर टाकली. त्याच्यावर पण पार्किंग करून एक्झॅक्टली. इथे पार्किंग आहे, हाच 2 वे रस्ता आहे, सगळं हेच आहे. त्याच्यात लोकांचा किती फॉल्ट आहे आणि वाहतूक नियंत्रण. हाँ. सबको ये दिखा दो छोटे समोसे. मैं क्या लोगों का ये थोड़ी कर रही हूँ मैं एडवर्टाइज. अच्छा दिखाते हैं. दिखा दो ये बहुत टेस्टी. पण मी एक सांग. ओके. हे इथे साळुंके विहारला इथे पूर्वी एबीसी होतं, आहे इथे पण एबीसी फार्म आहे, आणि त्याच्या बरोबर अपोजिट हा इथे समोसेवाला आहे. पण ह्याच्या पण आधी ह्याचे समोसे खूप चांगले असायचे. खूप म्हणजे खूप. मला समोसा हा प्रकार पर्सनली आवडत नाही, पण जर ह्याच्याकडचे असतील तर मी पण खायचे 1-2. पण आता त्याचं थोडस मतलब कभी चवीमध्ये, हा चवीमध्ये जर असं त्यांनी आता चोरी करायला सुरुवात केली असं वाटतंय. नेहमी नसतात. हा पण कधी चांगलं पण असतं. एक्झॅक्टली. कधी चांगलं असतं. पण पहिले लिटरली म्हणजे नेहमी हा आपण जायचो आणि तो गरम गरम काढलेला असायचा आणि ओ वाव सिंगाडे. तर अशी कथा. आता आम्ही डेक्स्टरकडे चाललोय. बघूया आता हा माणूस किती स्वच्छ होऊन येतोय, आणि त्याला स्किन डिसीज एक झालाय, त्यामुळे स्किन डिजीज नाही झालाय, त्याला फंगल इन्फेक्शन. त्याला फंगल बोलू नकोस. त्याला फंगल इन्फेक्शन झालंय, आणि त्याच्या पाठीवर पॅचेस असे असंख्य साधारण वगैरे. पुळी नाही येत, ते पॅचेस आहेत. पुळी होते आणि आता ते असं ब्लॅक झाले कारण का ते हील झालं. ओके. तर आम्ही त्याचं पण आता औषध लावणं त्याला चालू आहे. तर आता डॉक्टरांना पण भेटू, पुढे बघूया. आणि आता फक्त 20 मिनिटं राहिली आहेत माझ्या लॉग इनला. असा हा दिवस पटापट जातो. परत कामाला बसायचं, 9 तास 10 तास काम करायचं, झोपायची वेळ, झोपून जायचं, सकाळी उठायचं, विचार करायचा की अरे रे आजही मी जिमला गेले नाही, पुन्हा जरा गिल्टी फील करायचं, विचार करायचा. सेकंड थॉट असतो की अरे जेवायला काय करायचं, मग परत खाण्याचा विचार करायचा, खायचं, कामाला बसायचं, आणि मधल्या वेळामध्ये युट्यूब बघत बसायचं. असं हे रुटीन चालतं. पण हे आता बदलणार आहे मी. ओके. विबग्योर स्कूल मला वाटतं सुटलेलं आहे. किती छोटू बेबी. हो. आजी आजोबा सोबत उडी मारत चाललं. खरंय. हे बघा, चुकीच्या साईडने येण्याची लोकांची सवय. हे बघा, नो पार्किंग मध्ये गाडी लावली बरं का लोकांनी. ही जर आमची असती एव्हाना 2 लागले असते त्याला. काय हे फाईन आणि ते टोईंगचे ते जॅमर 2 जॅमर लागले असते एव्हाना. नाही पण ठीक आहे, आपल्याकडनं ऍटलीस्ट वाहतुकीचे नियम कोणते ब्रेक होत नाहीत. आता मी जाते, तुम्ही पण या पार्क करून. पार्किंगला जागा आहे. पेमेंट आप ही को करना है तो कृपया आप ही आइए. हाँ जी. चलो आई सी यू. डेक्स्टरला आणायला चालू. या बाबडी. चला बघू द्या. डॉक्टरांना दाखवायचं ना. हो.
वजन करूया इकडे ये. हो केलं मी 2 किलो कमी झालंय. अशा प्रकारे आम्ही आलेलो आहोत परत. डेक्स्टर झोपलेला आहे, त्याला जे स्किनवर पुळ्या आल्या आहेत त्याला आम्ही मलम लावलेला आहे, तो त्याने पण आराम केला आहे. आणि मी वर्क फ्रॉम होमचा पूर्णपणे फायदा घेत बेडवर बसून काम करणार आहे, फॅनच्या खाली आरामात. लवकर भेटूया. टेक केअर.